हाय फ्रेंड्स, चला तर मग आज आपण मस्तपैकी बेसन पिठाचा ढोकळा बनवूया. त्यासाठी मी 4 चमचे पिठी साखर घेतली, 1 चमचा निंबू सत्व घेतलं, 3 चमचे तेल घेतलं. व्हिडिओ पूर्ण बघा, प्लीज स्किप नका करू, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. एकदा हा ढोकळा नक्कीच ट्राय करून बघा. बेसन पिठाचा तर अजिबात वाटत नाही, खरंच खूपच छान येतो. त्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. 2 कप पीठ घेणार आहे म्हणून मी 2 कप पाणी घेणार आहे. त्यासाठी 1 कप आधी मी त्या पिठी साखरमध्ये टाकलं आणि चांगलं असं मिक्स करून घेऊ. म्हणजे साखर आणि ते मेल्ट होईपर्यंत आपण मिक्स करून घेऊया. बघू शकता. पूर्ण मेल्ट झाली की आपलं 2 कप चाळून घ्यायचं, कारण मग त्या गठोळ्या तयार होत नाही. 2 कप पीठ चाळून घेतलं. आता 2 कप पीठ त्यात टाकून घेऊया आणि एकाच साईडने फेटायचं. चांगलं एकसाथ मिक्स करून घेऊया. बघू शकता. आणि नंतर उरलेला 1 कप पाणी टाकून घेऊया. परफेक्ट माप आहे, एकदा नक्कीच करा. आणि कसा बनला मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगत चला. आणि चवीपुरता मीठ आणि आपल्याला सोडा पण लास्टला टाकायचा आहे. आता चांगलं फेटून घेतलं. बघू शकता पूर्ण एकजीव झालं आहे. थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया. जेव्हा आपल्याला बनवायला घ्यायचं आहे त्यावेळेला आपण स्पिंचभर सोडा टाकूया. बघू शकता अर्धा चमचा मी 1 चमचा आणि वरती थोडा सोडा टाकून त्याच्यावर थोडे 1 चमचा पाणी टाकले. आणि बघा कसं बॅटर फ्लफी होत. खूपच छान असं बॅटर तयार झालं. कोणीच म्हणणार नाही की तुम्ही बेसन पिठापासून हा ढोकळा तयार केला. बघू शकता बाऊल केवढं होतं तर किती भरलं आहे. आपण केकच्या टीनमध्ये आता बॅटर ओतून घेऊया आणि थोडं टॅप करून घेऊया. म्हणजे जे बबल्स येतील ना ते हे होणार नाही. आणि इडलीच्या भांड्यात आपण अर्धा तास ठेवून घेऊया. बघा बऱ्यापैकी आपला ढोकळा रेडी झाला आहे. मी एक टूथपिक स्टिक टाकून बघितले तर रेडी झाला आहे ढोकळा. आता काढून घेऊया. त्याला मस्त असं कट करून घेऊया. खरंच स्पॉन्जी असा ढोकळा तयार झाला. नक्कीच ट्राय करा. बघा किती स्पॉन्जी असा तयार झाला. त्यासाठी आपण फोडणीसाठी थोडं बॅटर तयार करून घेऊया. त्यासाठी मी एका छोट्या पातेल्यात तेल घेतले. तेल घेऊन एका ह्याच्यात मोहरी, जिरा, कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर. त्यात आधी मी मोहरी आणि जिरा कडकडून घेतले. हिंग, मिरची, कढीपत्ता मस्त लाल होऊन त्याच्यात थोडं मीठ टाकून पाणी टाकून थोडी साखर टाकून घेऊया. आता गॅस बंद करून घेऊया आणि हे बॅटर आपण आपल्या ढोकळ्यावर टाकून घेऊया. बघा छान अशी उकळी फुटली. थोडंसं कमी झालं आहे पाणी आणि आता त्याच्यात टाकून घेऊया. एकदा नक्कीच ट्राय करा. खरंच खूपच छान आला आहे. बघायला पण आणि खायला पण खूपच सुंदर होता. चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बघा तुमचा ढोकळा रेडी आहे. नक्कीच ट्राय करा. थँक्यू.